नमस्कार नमस्कार सर, तुमच्याकडे येणार आहे सर मी. नमस्कार. आज मुद्दामून मी खास गॉगल लावून आलेलो आहे या ठिकाणी. का? कारण मी नेमकं कोणाकडे बघतो हे कोणाला आज कळू नये म्हणून. असं काय हरकत नाही. साक्षात उमेश कामत या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे नेहमी मी त्यांचा उल्लेख करत असतो किंवा विठ्ठल कामत यांचे सुपुत्र म्हणजे उमेश कामत या ठिकाणी आलेले आहेत. हे त्यांनी खूप वेळा केलं. हे खूप वेळा. हो, हेही मला माहिती आहे. खूप वेळा केलेलं आहे. प्रियाजींना ते सूनच म्हणतात. केलं खूप मोठी प्रॉपर्टी. नंतर शेवटी नाही ते शेवटी वैतागून दत्तक पुत्र मान्यच करतील तुम्हाला. तिने पण मान्य केलेलं आहे, काय हरकत नाही सर. असो तर यांच्या स्वभावाचा गुण विशेष म्हणजे मी काय सांगणार, पण इथं सांगणं माझं कर्तव्य आहे. अत्यंत उडत्या चालीचे, अत्यंत रागीट स्वभावाचे, क्षणाक्षणाला चिडणारे, हाणामाऱ्या करण्यात प्रसिद्ध असणारे उमेश कामत या ठिकाणी आलेले आहेत. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं आहे. त्यामुळेच त्यांनी तापट आडनावाची बायको पण केलेली आहे. बापट आहे. काय नाही बापट. प्रिया पोपट. बापट. सॉरी सर, थोडंसं मिस्टेक झाली सर, म्हणजे स्पेलिंग मिस्टेकमुळे झाला सर. असं तर असो तर अशा फ्लेक्झिबल आडनावाची बायको पण त्यांनी केलेली आहे. काय हरकत नाही. मूळचे बिहारचे असलेले उमेश कामत आज या ठिकाणी आलेले आहेत. काय संबंध? मूळ बिहारमध्ये ते एसटी ड्रायव्हर आहेत. कोण म्हणलं? अरे आम्ही बघितलंय, प्रत्यक्ष बघितलंय आम्ही फिल्म मध्ये. ते पिक्चर मध्ये बघितलं, पुणे व्हाया बिहार मध्ये. अभिजित भोसले नाव होतं माझं त्याच्यात. भोसले होतो मी त्याच्यात. अच्छा, बिहारमध्ये पण आहेत का भोसले? असू द्या, काय हरकत नाही. इतकी सुंदर सुशील विठ्ठल कामत यांच्या इडली सारखीच मौसूद बायको त्यांना मिळाली असताना सुद्धा त्यांनी तिसरी बायको केली. काय? अरे आम्ही प्रत्यक्ष बघितलं टीव्हीवर. काय? त्यांनी गोष्ट सांगितली त्यांच्या लग्नाची तिसरी गोष्ट. अरे एका लग्नाची तिसरी असते ना, मग तीन बायका एका लग्नाची तिसरी गोष्ट. पहा किती भाग्यवान आहे. म्हणजे एवढी चांगली बायको भेटली, एका लग्नाची तीन गोष्टी सांगू शकता. आमचं तर एक लग्न झालं ते आम्ही सांगू शकत नाही. मारलं पण तुम्हाला काय हरकत नाही सर. यांनी एक मराठी सिरियल बनवली आणि त्याच्यावर एक हिंदी चित्रपट झाला. कुठला हिंदी चित्रपट? शूटआउट ॲट वडाळा. शूटआउट ॲट वडाळा हा तुमच्या सिरियल मधून घेतला असं त्यांचं म्हणणं आहे आता. अरे तुमची झी मराठीवर सिरियल होती ना, कुठली? वडाळा वाट. अरे नीट इंग्लिश मध्ये वाचा. वादळ वाट. अरे काय प्रॉब्लेम? अरे मराठीत लिहून देत तुम्ही इंग्लिश मध्ये स्पेलिंग सेम आहे सर. वडाळा वाट. बघा सर, माझं काय चुकलं काय? मला वाटलं असं वडाळा वाट त्याच्यावर आधारित असेल. वादळ वाट. सर मला ना एक पर्सनल प्रश्न विचारायचा तुम्हाला. म्हणजे पोरी तुमच्यावर जास्त फिदा आहेत तर काय त्याचं एखादं मला सांगा ना सर. मला एक सिक्रेट माहिती आहे त्यांचं. हा सांगा सर. ते दिवसाला 40 अंडी खातात. घालतात दिवसाला 40 अंडी खातात. 40 अंडी? नाही, एक खोटं आहे, हे चुकीचं आहे. अरे नाही काय? नाही खरं सांगा. काय नाही. हा सर, एखादा ट्रिक द्या सर, काय हरकत नाही. हसत राहा, मन स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, की होतं सगळं व्यवस्थित. या गोड हरवणारी व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी आम्ही ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय गोंडस नवरा बायको संघटनेचे अध्यक्ष ज्या क्षणाची मी आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आज या ठिकाणी या मंचावर आलेला आहे. तर असो, आज आमचं भाग्यच म्हटलं पाहिजे की साक्षात नेहाजी या मंचावर आले आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. साक्षात नेहाजींच्या रूपानं भाग्यलक्ष्मी या ठिकाणी आलेल्या आहेत. भाग्यलक्ष्मी काय जबरदस्त तुमचा कार्यक्रम होता तो. वा आम्हाला जबरदस्त बघत होतो. आणि विशेष म्हणजे तुमची ड्राय फ्रूटवर आधारित एक कार्यक्रम आम्ही बघितला, तो पण चांगला होता. मराठी खारका. ड्राय फ्रूट वर आधारित नाही येतो. नाव वाचत चालेल नीट, तुम्हाला लिहित नाही. अरे हे लिहिलेलं इथं पण तुम्ही इंग्लिश मध्ये का लिहून आणता? आपल्याला येत नाही इंग्लिश वाचायला. तर मराठी तारका. तर असो, कलरचा मोठा बिझनेस असलेल्या नेहा पेंट्स आज या ठिकाणी आलेल्या आहेत. काय? कसला कलरचा बिझनेस आहे? कसं काय? काय झालं, आमच्या गावात एका जणानं कलर काढला, जबरदस्त कलर लावला. तर मैंने बोला उसको, मला क्या रो इतना अच्छा कलर लगाया, कौन से पेंट से रंगाया तूने? तो बोला नेहा पेंट से. पण ते तुमचं ते
देवदास मधलं काम जबरदस्त मॅडम. देवदास मधल्या माधुरी दीक्षितला म्हटलेल्या आपा काजल लगालो या डायलॉगनी घराघरात पोहोचलेल्या जबरदस्त ते आपा काजल लगालो कहीं जबरदस्त. किसी अजनबी की नजर ना लग जाए. हा किती अजनबी की की जबरदस्त तुम्ही आपा काजल लगालो. पण नाही मॅडम काय झालं माझं काय म्हणणं होतं ते डोला आहे ना डोला म्हणजे तुम्ही आता ते एकापेक्षा एक मध्ये डान्स केलाच होता की नाही ते डोला मध्ये मध्ये दोघींच्या मध्ये घुसायला पाहिजे होत तुम्ही. काय मध्ये घुसून जातो कोण नाही म्हणते ना प्रॉब्लेम नाही आहे काहीतरी. काय होतं तिकडे पण म्हणजे इकडे पण ऑडियन्स होता तिकडे पण ते समोर बसले होते ते दाढीवाले ते कॅमेरा घेऊन फिरतात किल्ल्यावर. मिलिंद गुणाजी. हा मिलिंद ते समोर बसले ते समोर डान्स करायला काही प्रॉब्लेम नव्हता. पण जबरदस्त एक मला थोडी शंका आली की त्याच्यामध्ये माधुरी दीक्षितचं नाव आप्पा काऊन ठेवलेलं होतं. आमच्या गावात पण एक आप्पा आहेत त्यांना आम्ही म्हणतो आप्पा दाढी करलो आप्पा आंघोळ करलो. तुमच्या डायलॉग पासून आप्पा लय फेमस झाले आमच्या गावात. आप्पाने काहीतरी वेगळं नाव ठेवायला पाहिजे माधुरी दीक्षित. मी सांगते त्यांना नेक्स्ट आहे टाइम ना? देवदास करतील तेव्हा जे कोण नेक्स्ट टाइम देवदास करतील ना करतील त्यांना आप्पा नका ठेवू म्हणा दुसरं ठेवा. माधुरी दीक्षितला आप्पा बरं नाही वाटत आहे की नाही दुसरं काही नाव ठेवा. तर अशा रंगीबेरंगी त्वचा आणि रंगाचा बिझनेस असणाऱ्या ह्या पेंडसे या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय वॉल पुट्टी आणि पॉलिश पेपर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं की आज या आमच्या सुपारीचं आमंत्रण स्वीकारून साक्षात लोकप्रिय अभिनेत्री सुपारी पाठरे या ठिकाणी आलेल्या आहेत. सुप्रिया पाठारे नीट वाचा. र नाही लिहिलं त्यांनी मधला मधला व्यवस्थित लिह. आज सर मॅडम ना मला खरंच माफ करा फार स्पेलिंग मिस्टेक करून ठेवल्या पोरांनी आज. म्हणजे असू द्या काय हरकत नाही. अभिनयाबरोबरच कलाकारांचं मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुप्रिया पाठारे. काय संबंध. अरे आम्ही पेपरमध्ये वाचलं भाऊ कदमच्या मॅनेजर होत्या त्या. असं ते शांत स्वभावाच्या चालू नाटकात कधी आरडाओरड न करणाऱ्या कधी कोणाला अपशब्द न बोलणाऱ्या हसतमुख अशा मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम खरं सांगू म्हणजे मला सगळ्यात जास्त म्हणजे तुमच्याकडे बघूनच मला हसायला येतं. म्हणजे तुमचे ते फू जे आम्ही अरे बापरे इतके जबरदस्त आमच्या गावामध्ये फॅन आहे तुम्हाला सांगू. म्हणजे काय यांचं एक कॉमेडी म्हणजे अजून मला म्हणजे कामार काठी आले बोलून इतकं जबरदस्त ते भाऊ कदम सोबत. अरे बापरे काय तुम्ही ते म्हणजे तुमची ती साडी बिडी काय जबरदस्त असायची त्याच्यामध्ये. भाऊ कदमची कॉमेडी इतकी जबरदस्त. अरे बापरे इतकं म्हणजे एक गोष्ट तुमच्या आठवते. तुम्ही एकदा पर्स घेऊन आल्या होत्या पर्स जबरदस्त पर्स आणि त्याच्यावर भाऊ कदमची कॉमेडी जबरदस्त. इतकं म्हणजे अजून आम्हाला हसू पोट दुखतं मॅडम. अरे बापरे आणि ती सँडल एकदा तुम्ही असं चालत सँडल इतकी जबरदस्त सँडल आणि तिच्यावर भाऊ कदमची कॉमेडी. अरे तर त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो अखिल भारतीय भाऊ कदम सेक्रेटरी संघटनेचे अध्यक्ष. फोटो काढ. मॅडम ते एक मला विचारायचं होतं ते जी सिरियल आहे तुमची होणार सून मी या घरची त्याच्यामध्ये ते तुमच्या सासवांचा तो ग्रुप आहे तो ऍक्च्युअल मधला ग्रुप आहे का व्हॉट्सअपवरचा ग्रुप आहे. ऍक्च्युअल मधला असं द्या काय हरकत नाही. आम्हाला आई तर सांगितलं का बा आज कोणाला तरी तुम्ही माफ करा त्यामुळे आज प्रसाद ओक यांना आम्ही माफ करत आहोत या ठिकाणी. तर असो असे पाहुणे आमच्या गावात येत राहतील त्यांचं स्वागत या ठिकाणी होत राहतील. तुम्ही एन्जॉय करत राहा पाहुणे तुम्ही पण एन्जॉय करत राहा. धन्यवाद.